रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 133 ते 135चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे। तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती। देखे सारा सार विचारिता भ्रांती जे पाही असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे। या ओवींचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण सारासार विचार करतो म्हणजे काय टिकणारे आहे आणि काय संपणारे आहे याचा विवेक करतो तेव्हा लक्षात येते की ही सर्व भ्रांती आहे, अज्ञान आहे किंवा भ्रम आहे, मुळात असार आहे, तिला स्वतःचे अस्तित्व नाही। या उलट जे सार आहे ते स्वभावताच नित्य आहे, शाश्वत आहे हे ओळखतो। थोडक्यात म्हणजे काय, जे बदल नाही ते सत्य आणि जे सतत बदलते तो केवळ भास आहे। हा लोकत्रयाकारू जो जयाचा विस्तारू तेच नाम वर्ण आकारू चिन्ह नाही। या ओवींचा अर्थ असा होतो की हे तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ ज्या एका तत्वाचा विस्तार आहे त्या मूळ तत्वाला स्वतःचे कोणतेही नाव, वर्ण, रंग, जात, आकार किंवा बाह्य लक्षण किंवा चिन्ह नाही आहे। परमात्मा किंवा आत्मतत्व हे निराकार आणि निर्गुण आहे। जरी हे सर्व जग त्याच्यापासून निर्माण झाले असले तरी पण, असा या ओवींचा अर्थ होतो। जो सर्वदा सर्वगतू जन्म खेळातीतू तया केलिया ही घातू कदाची नो हे। या ओवींचा अर्थ असा होतो की आत्मा परमात्मा सदैव सर्व ठिकाणी व्यापून आहे, जो जन्म आणि मृत्यू यांच्या पलीकडचा आहे। अशा या अविनाशी आत्म्याचा कुणी कितीही प्रयत्न केला तरीही कधीही घात होऊ शकत नाही। हे तत्व अमर आणि अभेद आहे। भगवद्गीतेतील नैनं छिंदन्ते शस्त्राणी या श्लोकाशी याचे सामर्थ्य आढळते। या ओव्यामधून आपल्याला दृश्य जगातील नश्वरता सोडून त्यामागे असलेल्या अदृश्य पण शाश्वत अशा निराकार तत्वाचा शोध घेण्याचा संदेश दिला आहे। हे तत्व जन्म मरणाच्या पलीकडील असून ते सर्वव्यापी आहे। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। माऊली आपल्याला हा व्हिडिओ व याचे विश्लेषण आवडले असेल तर कृपया पुढील ओव्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती माऊली। धन्यवाद।